नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे पपयाची मिठाई। ही मिठाई उपवासाला आपण खाऊ शकतो। ही मिठाई बाहेर 400 ते 500 रुपये किलो असं भेटते। जे लोक पपई वगैरे खात नाही ते लोक ही मिठाई खाल्ल्यानंतर पपई खायलाही सुरुवात करतील। ह्या मिठाईला ना मी खिसून घेतलेला आहे, ना ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे, नाही ह्याच्यामध्ये मी तुपाचा वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता। आता मी रेसिपीला सुरुवात करते, तर चला ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया। ह्याच्यासाठी मी इकडे एक पपया घेतलेला आहे। पपयाची मी चांगल्या साली काढून घेतलेल्या आहेत। साली काढून मी त्याला चांगलं कट करून घेते। बघू शकता आता पपयाची मी साली काढून घेते। च्या दिवसामध्ये पपई हे खायला आपल्यासाठी खूपच चांगली असते आणि ही पपई खूपच अशी पिकलेली असते। तर आपण कसं पपई फेकून देतो, तर फेकून न देता काहीतरी असं वेगळी एक रेसिपी बनवायला ट्राय करा, खूपच मस्त लागते। बघू शकता इथे पपई सोलून झालेला आहे माझं। आता मी पपई चांगलं कट करून घेते। पपई ही खूप पिकलेली आहे म्हणून ही खूपच गोड आहे। आता ह्या पपईला मी चांगलं कट करून घेते। कट करून माझं इकडे झालेलं आहे। आता मी ह्याला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून एक फाईन अशी पेस्ट तयार करून घेते। तुम्हाला जर मिक्सरमध्ये नाही लावायचं असेल तर ह्याला एकदम बारीक याचे असे तुकडे करून ह्याला नुसतं असं म्हणजे आपण जो साखरेचा पाक करणार त्याच्यामध्ये पण तुम्ही असं ह्याला मेल्ट करू शकता। पण मी ह्याला वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। तर मी ह्याला मिक्सरमध्ये माझं वाटून झालेलं आहे। इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। साखर मी कमी का घेतलेली आहे, कारण माझी पपई खूपच गोड आहे म्हणून। आता इथे मी जेवढे माझी साखर पाण्यात डुबेल तितपत मी पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून मी चांगलं ढवळून घेते। साखरेला एक उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जी मी वाटलेली पपई आहे ती मी त्याच्यामध्ये टाकून सोडते। बघू शकता साखरेला मस्त अशी उकळी आलेली आहे। मी आता ह्याच्यामध्ये पपई टाकून देते। ह्याच्यामध्ये मी ना कोणता फूड कलर टाकलेला आहे ना काहीच नाही, तरी आपल्या मिठाईला किती मस्त असं कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे मिश्रण मी सगळं जिन्नस सगळं एकजीव करून घेते मस्त असं, आणि मी ह्याला चांगलं ढवळते जेव्हापर्यंत हे आटत नाही तेव्हापर्यंत। बघू शकता ह्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये वाटलेलं जे खोबरं आहे मी ते रेडीमेड आणलेले डेसिकेटेड कोकोनट ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, 1 ते 1.5 वाटी। ते टाकून मी चांगलं ह्याला ढवळून घेणार आहे। बघू शकता मी ह्याच्यामध्ये ना तुपाचा वापर केलेला आहे ना तेलाचा वापर केलेला आहे। तरी पण मी ही मिठाई बनवते ना ह्याच्यामध्ये मावा टाकलेला आहे ना खवा टाकलेला आहे ना दूध टाकलेलं आहे। इथे मी डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे। आता मी हे टाकून चांगलं ढवळून घेते। ढवळून मी याला मस्त असं घट्ट असं एक मस्त डो तयार करून घेते। आता हे थोडंसं शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर टाकून घेते। मिल्क पावडरने याची टेस्ट खूपच छान येते आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं इलायचीही टाकलेला आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। बघू शकता इथे माझं मिश्रण असं एकदम घट्टसारखं होऊन गेलेलं आहे। आता मी ह्या स्टेजवर ह्याच्यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर टाकते। हे सगळं मी फास्ट गॅसवरतीच तयार करते। जे आपण कोकोनट टाकलेलं आहे त्याचं तेल सुटलेलं आहे। मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ना तूप टाकलेलं आहे ना तेल टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता मी मिल्क पावडर टाकले। मिल्क पावडर टाकून चांगलं ढवळून घेते।
मिल्क पावडरच्या सगळ्या गाठी मी फोडून घेते। ही मिठाई खायला खूपच छान लागते। जर तुम्ही हे मिठाई मार्केटमधून घ्यायला गेलात तर ही 400 ते 500 रुपये किलो तुम्हाला भेटेल। त्याच्यापेक्षा तुम्ही घरीच ट्राय करा। ह्याच्यामध्ये तूप टाकलं की ह्याचा फ्लेवर अजून छान लागतो, पण आमच्या घरात कोणी तूप खात नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये तुपाचा वापर नाही केलेला आहे। आता ह्याच्यातले मी सगळे गाठी फोडून झालेले आहेत। आता मी ह्याला एका प्लेटामध्ये घेते आणि ह्याला थंड करायला ठेवते। हे मिश्रण थंड केल्यानंतर मी हाताला थोडंसं तेल या तूप, मी तेल घेतलेलं आहे पण तुम्ही तूपही घेऊ शकता। तूप लावून थोडेसे असे गोळे करून मी त्याच्यावरती एक असं ड्रायफ्रूट्स लावते। बघू शकता किती मस्त आपले असे गोळे तयार झालेले आहेत। आता ह्याच्यावरती मी एक काजू लावलेला आहे। अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेते। ही मिठाई खायला खूपच छान लागतं, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मला सपोर्ट करा। मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।